नमस्ते, मी प्रियंका भारती. सिओल ऑल इन वन ग्रुप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी हनी चिकन गार्लिक जी रेसिपी होती त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला होता चॅनलमध्ये. तर आता ती रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे, तर पाहत राहा आणि नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल केल्यानंतर. आणि सबस्क्राईब नक्की करा मला. थँक्यू. सर्वात आधी हे बोनलेस चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याचे छोटे छोटे पीस केलेत. आणि त्यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर, त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे असं काळी मिरी पावडर आणि मीठ लावून झाल्यानंतर आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. चिकनच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित मैदा लागला पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करायचे. लोखंडी तवा तापायला ठेवलेला होता मी. आता त्यावर बटर टाकायचं आणि त्यानंतर हे जे पीस आपण मैदा वगैरे लावून घेतलं होतं ते व्यवस्थित पसरून टाकायचं. अशा पद्धतीने मी पसरून घेतलेलं आहे. आता एक बाजू अशी व्यवस्थित चांगली खरपूस भाजून निघाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पलटी करायचं. वाफ निघते आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओमध्ये ब्लर आल्यासारखं होतं आहे, पुसट दिसतो व्हिडिओ. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईड व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. आता चिकन मी दोन्ही साईडने व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं साईडला करायचं. मध्ये बटर आहे, त्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे की जे लसूणचे काप केलेले होते ते टाकायचे आहे त्यात आणि व्यवस्थित परतून घ्यायचे ते. त्यानंतर यात मी विनेगर आणि सोया सॉस मिक्स केलेलं आहे ते यात टाकून घ्यायचं आणि त्यातच हनी ॲड करायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे जे चिकन आहे ते सुद्धा त्यात मिक्स करून घ्यायचं. यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपली रेसिपी झालेली आहे पूर्ण. जास्त ड्राय नाही होऊन द्यायचं. आता यावर आपण कोथिंबीर ॲड करूया. चला तर आता खाण्यासाठी तयार झालेला आहे हनी गार्लिक चिकन. करून पहा तुम्ही नक्की. ही रेसिपी तुम्हाला आवडणार आहे आणि खाल्ल्यानंतर तुम्ही म्हणाल वाह, काय सुरेख पद्धतीने तुम्ही सांगितली आहे रेसिपी करायची आणि केल्यानंतर एक जबरदस्त टेस्ट लागलेली आहे. तर अशाच काही नवीन अजून रेसिपी मी नेहमी यूट्यूब चॅनलवर माझ्या टाकत राहील, अपलोड करत राहील. तर पाहत राहा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच. बाय.